डोणगावात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन, ऋषी जाधव यांच्या हस्ते दुग्धाभिषेक, 25 लाख निधीची घोषणा। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वतीने सुशोभीकरणासाठी निधी, शिवप्रेमींमध्ये जल्लोष। डोणगाव शहर आज शिवमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात पूजन करण्यात आले। या महापूजेचा मान युवा शिवसेनेचे नेते ऋषी प्रतापराव जाधव यांना मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून करण्यात आली। त्यानंतर महाराजांच्या प्रतिमेला टिळक लावून पुष्पवृष्टी करण्यात आली व आरती करण्यात आली आणि परिसर जय शिवरायच्या घोषणांनी दुमदुमून गेला। या क्षणी उपस्थित शिवप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले। यावेळी बोलताना ऋषी जाधव यांनी केंद्रीय मंत्री तसेच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली। या घोषणेनंतर उपस्थित युवक आणि नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आनंद व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यावर नाही तर डोक्यात घ्यायचे असतात आणि त्यांच्या आदर्शांनुसार समाजकार्यात काम करणे हीच खरी त्यांना अभिवादन करण्याची पद्धत आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले। तसेच युवकांच्या सुखदुःखात नेहमी खंबीरपणे उभे राहण्याचा विश्वासही त्यांनी दिला। दरम्यान ऋषी जाधव यांच्या नेतृत्वाचे उपस्थित युवकांनी तोंड भरून कौतुक केले। युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले हे नेतृत्व दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून समाजात प्रेरणा निर्माण करण्याचे काम ते सातत्याने करत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले। या पूजन सोहळ्यामुळे डोणगावात एक नवे शिवचैतन्य निर्माण झाल्याची भावना उपस्थित शिवप्रेमींनी व्यक्त केली। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने युवक, शिवभक्त आणि नागरिक उपस्थित होते। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो। आपल्या शिवरायांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवायचे। बाबांनो, आज या शिवरायांच्या साक्षीने आपण शब्द देतो, बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या वतीनं मी 25 लाख रुपयाचं सुशोभीकरणाचं आज इथे डिक्लेअर करतो।